न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांना आवाहन केलेलं आहे। सरदेय बाळासाहेबांनी आपल्याला जी संधी उपलब्ध करून दिली, माझं उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे महिला असो किंवा जे पुरुष असो त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 26 तारखेला तुमचे हक्क तुमचे अधिकार जर तुम्हाला मिळवून घ्यायचे असतील तर ती आता संधी चालू झालेली आहे। याच्यानंतर निवडणुका होतील की नाही याची काही शाश्वती राहिलेली नाही। ही शेवटची संधी आहे। सरदेय बाळासाहेबांच्या आवाजाला हाक द्या, त्याच्या हाकेला आवाज द्या आणि डॉक्टर बी डी चव्हाण या उच्च शिक्षित आणि सर्व श्रीमंत अशा उमेदवाराला तुमच्या न्याय हक्कासाठी 26 तारखेला संसदेमध्ये पाठवा अशी कळकळीची विनंती करतो। यानंतर आपल्या किनवट येथील सन्माननीय पप्पूसिंग सोखी, त्याचबरोबर सुभाषजी जाधव साहेब आणि गुप्तेदार शंकरजी गायकवाड या तिघांनाही विनंती आहे, हे तिघही जण आपले अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर बी डी चव्हाण यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करणार आहेत। बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार श्री माननीय किनवट नगरीमध्ये आगमन झाले। तमाम फुले शाहू आंबेडकरांना किनवट तालुक्यातील माहूर विधानसभा मधील 72 मतदार बंधू भगिनीच्या वतीने ते आदरणीय भेद यांचं वंचित किनवट तालुका या ठिकाणी सर्व वंचितचे पदाधिकारी सर्व महिला भगिनी त्या सर्व बहुजन कार्यकर्ते याची विनंती आपण या बसून घेत आहे। वंचित अधिकृत उमेदवार बी डी चव्हाण साहेब यांच्या हस्ते फीत कापून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। यानंतर वंचित बहुजन आघाडी किनवट तालुक्याच्या वतीने या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम होईल। मी सर्व बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले हिंगोली लोकसभा मतदारसंघ सर्व सन्माननीय मान्यता करतो, कृपया आणि खुर्चीवर स्थानापन्न व्हावं। सर्व या ठिकाणी जल्लोषामध्ये आपण स्वागत करायचं आहे। निखिलजी वाघमारे, त्याचबरोबर प्रवीणजी गायकवाड, कांबळे साहेब, तालुका सचिव सुरेशजी जाधव साहेब, माधवरावजी कावळे व सर्व सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे यांना विनंती आपण या ठिकाणी आपले अधिकृत थोड़ा हट जाओ, थोड़ा राउंड हो जाओ इधर। वंचित बहुजन आघाडी किनवट तालुक्याच्या वतीने माहूर तालुक्याच्या या ठिकाणी जल्लोषामध्ये पुष्पगुच्छ स्वागत झालेला। सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सन्माननीय आमच्या महिला भगिनी तसेच नागरिक उपस्थित झाले। वंचित बहुजन तालुक्याचे त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी अंतःकरणपूर्वक स्वागत करतील असे करतो। थोड़ा साइड किनवट तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष, आजी माताधिकारी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या वतीने या ठिकाणी अंतःकरणपूर्वक आपण फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आपण या ठिकाणी स्वागत केलं। हा जोश आपल्याला 26 तारखेपर्यंत माझी सर्वांना विनंती आहे, ज्या तळमळीने ज्या अंतःकरणाने या ठिकाणी ही परिवर्तनाची लढाई आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये या वर्षाच्या कोणत्याही पक्षाने आपल्या शोषित पिढ्या संसदेमध्ये जाण्याची संधी दिली नाही। सन्माननीय सरदेय बाळासाहेब आंबेडकर यांची संधी या ठिकाणी भट्ट समाजाला, शोषितांना या ठिकाणी डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे। आता
तर मला वाटते ही शेवटची तत्पूर्वी सांगण्यापूर्वी सन्माननीय या आपल्या हिंगोली लोकसभा निरीक्षक सन्माननीय मोहनदादा राठोड विनंती करतो तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे ठिकाणी प्रास्ताविक करतील आपल्या प्रास्ताविकातून मतदारसंघाची एकंदर परिस्थिती आणि या पदाच्या संदर्भात ते मार्गदर्शन करतील. कृपया सर्व सैनिकांना त्याचबरोबर सर्व आपले जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे 2 मिनिट शांततेत खाली बसून कोणी घाईघाई प्रास्ताविक सन्माननीय गायकवाड साहेब. सुधाकर हे माननीय डॉक्टर बी डी चव्हाण साहेबांचे हे देखील डॉक्टर साहेब आमचे खान हे देखील डॉक्टर साहेबांचं स्वागत करतील. राजू चौधरी देखील स्वागत करतील. मित्रांनो जय सेवालाल जय भीम अस्सलाम वालेकुम. मी फक्त 2 मुद्दे सांगणार. मित्रांनो लोकसभेमध्ये 8 सीट पैकी कोणत्याही एकाही मुस्लिम समाजाला कोणत्याही प्रस्थापित तिकीट एवढा मोठा आमचा बने महाराष्ट्रामध्ये कोणत्या बहादर समाजाला तिकीट दिलं नाही. पहिला भारत देशाच्या मध्ये एक आहे तो म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकांना सगळ्या हर जातीच्या लोकांना त्या आमचे डॉक्टर बी डी चव्हाण दादा येणाऱ्या कपाळच्या निशाणीवर आपण सर्वांनी बहुसंख्येने मतदान करून विजय येऊन करून मी शपथ घेतो. परवीनजी गायकवाड साहेब आपण या ठिकाणी आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची संपूर्ण भारत देशाची आणि महाराष्ट्राची भूमिका मांडलेली आहे. यानंतर आपल्या हिंगोली लोकसभेचे प्रभारी दादा राठोड यांना मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन. सर्वप्रथम राजे छत्रपती शिवाजी क्रांतीचे प्रणेते ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक श्री शाहू महाराज आपणा सर्वांचे मुख्य परमपूज्य विश्व समीर माते डॉक्टर आंबेडकर आणि ज्यांनी संत म्हणून सांगितलं सांजो जी काही गोष्ट आहे पहिले गमन घ्या आणि नंतर स्वीकारा येणारे ज्ञाननिष्ठ संत महाराज आणि सर्व महान माता जिजाऊ माता सावित्री माता आयावादी सर्व महापुरुष मातांना कोटी कोटी ज्यांच्या आशीर्वादामुळे आणि ज्यांच्या त्यागामुळे आणि ज्यांच्या दूरदृष्टीमुळे वंचित विचार करू लागला असे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेबांनी दिलेला आपला अतिशय इंटेलेक्च्युअल बुद्धिजीवी उमेदवार माननीय डॉक्टर बी डी चव्हाण जे सर्जन आहेत आणि लोकांचा आधार दूर करण्यासाठी ते निरंतर आतापर्यंत काम करत आहेत. ते 2 पातळीवर काम करत आहेत. एक जे आजार आहे शारीरिक आजार दूर करायचं आणि दुसरं जे सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक हे सर्व समाजाला जळलेले आजार दूर करण्यासाठी ते निरंतर मागील 25 वर्षापासून काम करतात. आणि म्हणून बाळासाहेबांनी या वेळची उमेदवारी एक आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवार जो लढू शकेल अशा उमेदवाराला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे. आताच प्रवीण गायकवाडजींनी सांगितलं की आतापर्यंत मुस्लिम बांधवांना उमेदवारी ती कोणत्याही पक्षाने दिलेली, बंजारा समाजाला दिलेली नाही, धनगराला दिलेली नाही, असे अनेक घटक आहे की ज्यांना लोकसभेची उमेदवारी प्रस्थापित पक्षाकडून मिळालेली नाही.
बाळासाहेबांनी सांगितलं जेव्हा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची जी काही आपल्या अलायन्सच्या बाबतीत चर्चा होत होती, बाळासाहेब म्हणाले की या देशामध्ये 12-13% मुस्लिम आहेत, त्यांनाही तुमच्या माध्यमातून आपल्या अलायन्सच्या माध्यमातून 2-3 जागा सोडा. या देशामध्ये 52% ओबीसी आहे. एकाच घराण्यातील आणि एकाच जातीतल्या घटकांना तुम्ही लोकसभेची उमेदवारी देत आहात, त्याच्यामध्ये 15 जागा ओबीसीना पण द्यायला पाहिजे. आदिवासी आणि एससी ना तर कॉन्स्टिट्युशनल म्हणजे भारतीय संविधानाद्वारे आरक्षण मिळालेलं आहे, त्यांच्या तर जागा फिक्स आहे. पण ओबीसी, मुस्लिम, भटके विमुक्त यांना मात्र कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही. ही मागणी केली, परंतु ते डावपेच आखत होते. बाळासाहेबांना सांगत होते तुम्हाला 1 जागा देतो, 3 जागा देतो, पण जागा कुठल्या देणार सांगत नव्हते, झुलवत ठेवत होते. आणि म्हणून बाळासाहेबांना वंचितांना न्याय द्यायचं होतं आणि ते बीजेपी आणि अलायन्स आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी मधला महाराष्ट्रामधला जो वर्ग आहे तो एकाच वर्गाच्या हातात सत्ता देण्याचं जे षडयंत्र चालू होतं त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि एका तांड्यात राहणाऱ्या आणि संघर्ष करून डॉक्टर पर्यंत जाणाऱ्या माननीय बी चव्हाण यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. बंजारा समाजाचे एकमेव उमेदवार माननीय बी चव्हाण साहेब आहेत. आता आम्ही सकाळपासून मी पूर्ण हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला आणि सगळ्या दौऱ्यातून एक जाणवलं, राठोड साहेब मागच्या 2019ला आपण उमेदवार होता, आम्ही चूक केली, बौद्ध बांधवांनी तुमच्या खिशामध्ये 2.25 लाख मत टाकली, परंतु आम्ही मात्र विचाराने परिपक्व नसल्यामुळे आम्हाला कळालं नाही हे षडयंत्र. परंतु यावेळेस मात्र आमचे पूर्ण मत आम्ही बी चव्हाण साहेबांना देणार आहोत. यावेळेस ही चूक करणार नाही असं एक नाही 10 वेळ प्रत्येक तांड्यामध्ये आमच्या समाजाचे लोक मला सांगत होते. मला तर एवढी ऊर्जा मिळत होती. आम्ही सकाळी 6:20 माहूरला पोहोचलो आणि हा काम करतोय, परंतु थकवा आलेला नाही, कारण ही ऊर्जा आमच्या समाजाने, वंचित समाजाने आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून मी वंचित समाजांना सांगू इच्छितो की आता हे नावानी वेगवेगळे पक्ष आहेत, परंतु विचाराने मात्र ते एकच आहे. सर्वच मनुवादी झालेले आहेत. केवळ बाळासाहेबांचा जो पक्ष आहे, श्रद्धे बाळासाहेबांचा जो पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी, तो विचाराचा पक्ष आहे. संविधानाच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी निरंतर कार्य करणारा पक्ष आहे. आणि मानवी कल्याणाचा विचार फक्त वंचित बहुजन आघाडीकडे आहे. तो विचार आहे फुले शाहू आंबेडकरी विचार आहे. तो विचार आहे भारतीय संविधानाचा विचार आहे. आणि म्हणून आज आपण बघतो की गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांची आणि शेतमजुराची, कामगाराची आणि सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांची स्थिती इतकी केविलवाणी झालेली आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणूस असा विचार करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपीचा उमेदवार आला नाही पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपीला मतदान कोणी करणार नाही. आणि कोणी जर मध्ये काही असताना लुडबुड केली तर ते लोक एवढे रागावतात की बीजेपीचं नाव पण काढत नाही. आणि बाकी आहे ना, आता आपण बघतो दुसरे उमेदवार काय ते सुद्धा त्याच मानसिकतेचे आहे. आणि म्हणून सर्व वंचित समाज हा वंचित बहुजन आघाडीकडे एकदम खेचला जातोय, आकर्षित होत आहे. आणि आकर्षित करणारं जे घटक आहे ते काय, वंचित बहुजन आघाडी.
आणि त्याचा विचार, संविधानिक विचार काय आहे? कलम 21 म्हणतं की प्रत्येक माणसाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. पोट भरण्याचा नव्हे माझ्या भगिनींनो, सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. पण आपण सन्मानाने जीवन जगतो का? नाही जगत. आणि आज आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार दिलेला आहे, आता निवडणुका चालू आहेत, करोडपती अब्जोपती तुमचे पाय पडत आहेत. कशामुळे पाय पडत आहेत? बाबासाहेबांनी जो तुम्हाला मताचा अधिकार दिला, त्यामुळे श्रीमंतातला श्रीमंत माणूस तुमचं पाय पडण्यासाठी येतोय. ही ताकद कशाची आहे? ही संविधानाची आणि मताच्या अधिकाराची आहे. आणि म्हणून आपले उमेदवार तुम्हाला सविस्तर बोलणार आहेत, कारण मी माझं भाषण जास्त न लांबवता थोडक्यात आटपतो, कारण मी पण उमेदवार होतो आणि थोडस फुले आंबेडकरी विचारामध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करतो. त्यामुळे बोलायला खूप आहे, परंतु वेळ ती बोलण्याची नाही आहे, उमेदवाराला ऐकण्याची आहे. आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती करतो, माझ्या बांधवांनो, आपण खूप परेशान झालेलो आहोत. आणि परेशान कशामुळे आहेत? लाचारी कशामुळे आहेत? आपण कसं असं इकडे तिकडे फिरतोय त्या प्रस्थापित लोकांमागे? याचं कारण काय की काय? आपलं मत आपण त्यांच्यासाठी वापरतो. माझी कळकळीची हृदयातून विनंती आहे की यावेळेस तुमचं मत तुमच्यासाठी वापरा. तुमच्यासाठी वापरणं म्हणजे तुमचं मत डॉक्टर बी.डी. चव्हाणांना देणं, एवढीच कळकळीची विनंती करून माझे 2 शब्द संपण्याच्या अगोदर निशाणी तुम्हाला माहित असली पाहिजे. आपली लिपाची निशाणी आहे कपाट. कपाट कपाट. जो कपाट प्रस्थापितांना करणार आहे भुई सपाट. धन्यवाद मोहन दादा. आपण या ठिकाणी त्या काळामध्ये संत सेवालाल महाराजांनी जो सांगितला, जो उपदेश दिला, जाणजो छानजो पतच मानजो, तेच तत्व, तोच ध्येय तथागत भगवान गौतम बुद्धांनी तोच उपदेश दिला. तुमच्या बुद्धीला जे पडतं कोणी सांगतं म्हणून ऐकू नका. तुमच्या सत्सत विवेक बुद्धीला जे पडतं, जे सत्य आहे त्याचा स्वीकार करा. संत सेवालाल महाराजांनी जे सांगितलं ते तथागत बुद्धांनी सांगितलं. दोघांचेही विचार एकच आहेत आणि या दोघांचेच विचार तुम्हा आम्हाला शोषित वंचित घटकाला प्रगतीला नेणार आहेत. यानंतर आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर बी.डी. चव्हाण यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा.
बाई